नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर आज सुनावणी. सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या सुनावणी होणार. तर आधी शिवसेना आणि उद्धव ठाकरे गट, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर सुनावणी होईल आणि त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षाचा निर्णय फिरवणार की जशात तसं देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील प्रभू आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केल्या. या याचिकेवर सुनावणी घेताना सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नाही. तर त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केले नाही असं म्हणत ठाकरे गटाच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली. तर अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या 41 आमदारांना अपात्र करावं यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनीही कोर्टात याचिका दाखल केल्या. या दोन्ही याचिकेवर आज एकापाठोपाठ एक सुनावणी होणार. तर मित्रांनो, त्यामुळे सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णय फिरवून आमदारांना अपात्र करणार का, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.